नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 23 ऑक्टोबर 22 ऑक्टोबर म्हणजे कालच्या दिवसापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या कझान शहरामध्ये गेले आहेत. तिथे ब्रिक्स या संस्थेची 16वी बैठक होते आहे आणि त्याच्यामध्ये ते जातीने हजर राहण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. ब्रिक्स हा जो एक संस्था बनवली गेली त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ह्या हे देश जे आहेत ते मुळामध्ये सामील करण्यात आलेले होते. आणि ह्या सगळ्याचं वैशिष्ट्य हे होतं, की ह्याच्यामधला कुठलाही देश हा G7 ह्या ग्रुपमधला नव्हता. आणि G7 मध्ये आपण माहिती आपल्याला, की संपूर्णपणे एक पाश्चात्य जग त्याच्यामध्ये सामावलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामध्ये पौर्वात्यांमधला एक त्यांनी जपान घेतलेला आहे. युरोपियन युनियनला त्यांनी एक स्थान दिलेलं आहे. पण तो मेंबर आहे असं मानलं जात नाही. पण त्या G7 चा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये चीन असेल, रशिया असेल, भारत असेल, या सगळ्या महत्त्वाच्या देशांना कुठलंही स्थान देण्यात आलेलं नव्हतं. ते अधून-मधून तुम्हाला निरीक्षक म्हणून तिथे बोलवतात आणि G7च्या बैठकांमध्ये जे निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित राहू शकता. पण त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही. तर ब्रिक्सचं वैशिष्ट्य हे आता झालेलं आहे, की तुम्ही जर का बघाल संपूर्ण जगामधलं एकंदरीत 35% जीडीपी ही आता ब्रिक्स देशांकडे आलेली आहे. ती G7 देशांमध्ये फक्त 30% उरलेली आहे. तर एक तुल्यबळ असा हा गट तयार होतो आहे आणि खास करून त्याचं जे लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे, ते आर्थिक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी म्हणून हा ग्रुप तयार केला गेला. त्याच्यामध्ये एकंदरीत भूराजकीय ज्या काही हालचाली असतील, त्याचा संदर्भ सहसा घेतला जात नाही. अर्थात त्याच्यामध्ये येणारे जे सभासद देश असतात, त्यांच्यामधले संबंध असतात आणि त्याच्यामधले ताणतणाव हे जरूर पार्श्वभूमीवरती असतात. परंतु प्रत्यक्ष बैठकीमध्ये मात्र त्यांचा उहापोह केला जात नाही. ब्रिक्सचं एकंदरीतच जे सगळं कार्यपद्धती तुम्ही बघितली आणि त्यांनी गेली काही वर्ष जे काम केलं, त्यानंतर एक विश्वसनीयता अशीच तयार झाली आहे, की आणखी अनेक देशांनी त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवलेली आहे. त्याच्यामधले 4 का 5 देश असे आहेत, की ज्यांना त्याच्यामध्ये त्याला ब्रिक्स प्लस असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं आहे. उरलेले जे देश आहेत त्यांचे सुद्धा अर्ज आलेले आहेत आणि त्याच्यावरती सतत विचार केला जाईल. याही बैठकीमध्ये आणखी काही नवे मेंबर जोडता येतील का ह्याच्यावरती विचार चालू आहे. ह्याचं कारण असं, की ब्रिक्सनी काही महत्त्वाची आर्थिक पावलं टाकण्याची सुरुवात केलेली असल्यामुळे जगामधले अनेक देश त्याच्यामध्ये येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. ही एक पार्श्वभूमी झाली. जसं मी म्हटलं, की 2 देशांमधले आर्थिक संबंध हा एक मोठा भाग असतो. आर्थिक बरोबरच भूराजकीय सुद्धा, कारण भूराजकीय संबंध ठीक नसतील, तर आर्थिक संबंध ठीक सहसा राखले जाऊ शकत नाहीत. आता तुम्ही बघाल, की सर्वात महत्वाचा देश म्हणजे यजमान देश यावेळचा जो आहे तो रशिया आहे. आणि रशिया तर युक्रेनच्या युद्धामध्ये आज सुद्धा गुंतून पडलेला आहे. हे युद्ध जे आहे ते जवळ-जवळ 3 वर्ष होत आली त्याला आता. आणि त्याच्यामध्ये रशियाची संपूर्ण ताकद त्याचं खच्चीकरण होईल अशा अंदाजाने सुरू केलेलं जे युद्ध होतं त्याच्यात रशिया नुसताच तरून गेला नाही, तर त्यांनी पुन्हा-पुन्हा आपण एक ताकद आहोत. मिलिटरी ताकद जशी आहोत, तशी आर्थिक ताकद आहोत, हे सुद्धा जगाला दाखवून दिलंय. जी-डी-पीचा विचार केला तुम्ही तर रशिया खूप मोठा नाही, पण रशियाकडे असलेला भूप्रदेश असा आहे, की ते स्वावलंबी राहू शकतात. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, त्यांच्याकडे उत्तम लष्कर आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी मोठ्या प्रमाणावर आहे. अन्नधान्याच्या बाबतीत ते स्वयंभू आहेत आणि त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे खनिज तेल आहे. ज्याच्या उत्पन्नावरती हे युद्धाचा जो खर्च आहे तो रशियाने आजपर्यंत उचललेला आपल्याला दिसतो.
याच रशियाशी भारताचे अत्यंत उत्तम संबंध निर्माण झाले, कारण भारताने युक्रेन युद्धाबाबत पाश्चात्यांसोबत फरफटण्याचं नाकारलं आणि जिथे पाश्चात्यांचं चुकतं तिथे त्यांना सुनवायचं. रशियाला सुद्धा भारताने सुनावलं की हे दिवस जे आहे ते युद्ध करण्याचे नाहीये. त्यामुळे एक समतोल भूमिका घेतल्यामुळे भारत दोघांशी संबंध नीट ठेवू शकला आणि रशियाकडून स्वस्त दरामध्ये जे तेल आलं त्या तेलावरती म्हणून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडलाय. हेच तेल जर का अमेरिकेकडून घ्यायचं म्हटलं असतं, तर आपण जे खातो-पितो त्याच्या किमती किमान 4 पट झाल्या असत्या, जशा आज अमेरिकेमध्ये स्वतः खुद्द त्यांच्या देशामध्ये झालेल्या दिसतात, पाश्चात्य देशात झालेल्या दिसतात. पेट्रोलचे भाव सुद्धा असेच भडकलेले तुम्हाला दिसले असते. परंतु ही सगळी संकटं जी आहेत, ती संकटं मोदींनी टाळली, कारण त्यांनी तेल रशियाकडून घेण्याची तयारी दाखवली आणि नुसतं आणलं नाही, तर ते त्याच्यावर प्रक्रिया करून तेच तेल परत युरोपालाही विकून दाखवलं. हे सगळं जे आहे ते पाश्चात्यांना झोंबतं आहे. भारत आणि चायना यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ह्या संमेलनामध्ये मोदी स्वतः हजर राहिले. याचं कारण असं की आज चीनशी सुद्धा संबंध सुधारू शकतील अशी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. बैठकीच्या आधी जाण्यापूर्वी सुद्धा जयशंकर यांनी देपचॉंग आणि देपसँग दोन्हीकडून चीनी सैन्य माघारी जाईल आणि पूर्ववत पॅट्रोलिंग सुरू होईल. म्हणजे जशा भारतीय तुकड्या त्या प्रदेशामध्ये तिथे कुठे आपली चौकी होती असं नाही. पण आपण पहारा देण्यासाठी म्हणून, न्याहाळणी करण्यासाठी म्हणून तिथपर्यंत जात होतो. ते आपल्याला परत एकदा करता येईल आणि चीन सैन्य त्याला आडकाठी करणार नाही, मज्जाव करणार नाही, अशा पद्धतीचं एक अंडरस्टँडिंग हे दोन्ही देशांमध्ये तयार झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. अर्थात जयशंकर यांनी सांगितलं त्याचा दुजोरा जो आहे तो चिनी सूत्रांकडून आलेलाही दिसला नाही आणि भारतीय लष्कराकडून आलेलाही अजून दिसला नाहीये. त्यामुळे थोडं पुढे-मागे होऊ शकतं, पण माझा असा समज आहे, की ब्रिक्सच्या बैठकीमध्ये जाण्यासाठी तिथे चीनचे शी जिनपिंग येतायत आणि त्यांच्यासोबत मोदींची एक द्विपक्षीय बैठक व्हावी, ह्याच्यासाठी रशिया कार्यरत होता आणि म्हणून त्या बैठकीसाठी एक वातावरण तयार व्हावं म्हणून ही जी घोषणा आहे ती कदाचित जयशंकर यांनी केली असेल. प्रत्यक्षात परिस्थिती जी आहे ती भारत-चीन संबंध अगदी सौहार्दपूर्ण झाले असं समजण्याची गरज नाहीये. चीन जे काही करतो त्याच्यावरती भारतामधला कोणीही विश्वास ठेवत नाही, शेंबडं पोर सुद्धा ठेवत नाही. त्यामुळे भारत सरकार सुद्धा काही त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणार आहे अशातली गोष्ट नाहीये. परंतु सरतेशेवटी तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या तुमच्या शेजाऱ्याच्या पासून फार काळ बोलणी करायचीच नाहीत, ही भूमिका घेऊ शकत नाही, खास करून चीनबाबत. कारण भारत आणि चीन यांच्यामधले आर्थिक संबंध अजूनही चांगले आहेत आणि व्यापार वृद्धिंगत होतो आहे. तेव्हा जे काही स एक भारत आणि चीन मधला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो अर्थातच सीमा प्रश्न आहे. आणि हा सीमा प्रश्न जो आहे, तो लवकरात लवकर अशा पद्धतीने सोडवा, की पुन्हा 2 देशांचे संबंध या मुद्द्यावरून बिघडणार नाहीत. ही भूमिका भारताने घेतलेली आहे आणि म्हणून सर्वंकष जी काही बोलणी करायची ती करा. त्याच्यावर मलमपट्टी नको. ही जी भूमिका भारताची अत्यंत योग्य आहे, तरच तुम्हाला दीर्घकालीन स्थैर्य आणि सुबत्ता मिळू शकते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ब्रिक्सची आज ही परिषद होते आहे. हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे वेगवेगळे संघर्षाचे मुद्दे घेऊन ही माणसं एकत्र येतात आहेत. तर त्या सगळ्याचा अर्थ काय? असा प्रश्न जगाला पडलेला आहे. ब्रिक्सच्या या परिषदेमध्ये अ, ब्रिक्स सगळे देश आहेत त्यांच्याकडून एक नवीन चलन तयार केलं जावं आणि त्या चलनाचं योग्य नियंत्रण कसं केलं जाईल ह्याच्याबद्दल काही विचार ठेवण्याचा प्रस्ताव आहे, अशा बातम्या येतायत. त्या नवीन चलनाचं नाव युनिट असं ठेवावं. त्याच्यानंतर त्याची जी किंमत आहे, ती 40% किंमत ही सोन्याच्या भावाशी जोडली जावी आणि उरलेली 60% किंमत जी आहे, ती हे जे 5 देश आहेत त्यांच्या चलनाच्या
भावाशी जोडली जावी अशा पद्धतीचं काहीतरी एक गुंतागुंतीचं गणित जे आहे ते त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेला हे सगळे जे देश आहेत ब्रिक्स मधले म्हणजे मूळ हे 5 देश आणि उर्वरित इतर जे मेंबर होऊ इच्छितात असे आपण कमीत कमी 25-30 देश समजू शकतो. अशांनी जर का त्याच्यामध्ये औत्सुक्य दाखवलं हे चलन वापरण्यासाठी, तर एक लक्षात घ्या तुम्ही, की एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय व्यापारामधला एक जो भाग आहे, हिस्सा आहे, तो डॉलर वापरायचा बंद होऊन जाईल. अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यवहार जे आज होत असतात, त्याचा असा एक अनुमान आहे, की साधारणपणे 70% व्यवहार अजून सुद्धा डॉलरमध्ये केले जातात आणि आणखी 20 ते 25% हे दोन्ही मिळून साधारण 90-95% पर्यंत जी दादागिरी जी आहे ती युरोप आणि युरोपाचा युरो आणि अमेरिकेचा डॉलर यांचीच आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारामध्ये. तर हा जो हे परावलंबित्व कमी करण्यासाठी म्हणून हे चलन काढण्यात यावं अशी एक कल्पना होती. ही अनेक वर्ष त्याच्यावरती विचार चाललेला आहे. आणि मग ते सगळी त्याची यंत्रणा कशी राबवली जाईल? कारण आज तुम्हाला डॉलरमध्ये व्यवहार करायचा तर एक बँकिंगची पूर्ण सिस्टीम तयार झालेली आहे. तशी सिस्टीम इथे बनवता येईल का? आणि नाही तर मग त्याच्यासाठी काय दुसरा पर्याय निर्माण करता येईल? ह्याच्यावर सुद्धा तज्ञांनी अनेक वर्ष आता विचार करून काही अ, प्रस्ताव म्हणतो आपण किंवा काही सूचना तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विचार केला जाईल, अशी एक शक्यता दिसते आहे. आणि ही जी शक्यता आहे त्या शक्यतेमुळेच संपूर्ण पाश्चात्य जग जे आहे ते हादरून गेलेलं आहे. ब्रिक्सची ही परिषद होते आहे म्हणून इकडे 5 आय कंट्रीज ज्या आहेत, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली सेम न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, युनायटेड किंगडम, तुमचा कॅनडा आणि अमेरिका यांच्या पोटामध्ये इतकं प्रचंड दुखतं आहे, की त्याची जे प्रतिबिंब आहे ते तुम्हाला परावर्तित होताना दिसलेलं आहे. मी अनेक त्याच्यावरती व्हिडिओ केले. का तर कॅनडाने अचानक परत एकदा निज्जर प्रकरण हे केलं. तुमच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तिथे अमेरिकेने सुद्धा तुमच्यावरती केसेस घालायचा प्रयत्न केला आणि मग भारतानेही त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यांनीही कॅनडाचे राजदूत आहेत ते माघारी पाठवले. अशा पद्धतीने हे जे व्यवहार होताना दिसतायत त्याच्यामध्ये बरं ह्या सगळ्या ॲक्शन्सला न्यूझीलंड असेल किंवा इतर देशांनी, ब्रिटनने सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. तेव्हा ब्रिक्स हा जो निर्णय घेताना दिसतंय युनिट्स हे जर का नवीन चलन जर का अस्तित्वात आलं, तर नुसतं चलन नसतं, त्याचे भाव कसे ठरवावे, त्याचं नियंत्रण कसं करावं, ते किती छापले जावेत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते डिजिटल स्वरूपातच राहावं का वगैरे हे सगळे निर्णय आणि मग त्याच्या अ, नियंत्रणासाठी काय यंत्रणा असावी हे सगळे अत्यंत गुंतागुंतीचे मुद्दे असतात. त्याच्यावरती विचार-विनिमय करणं महत्वाचं असतं. पण अशा प्रकारे जर का हे सगळे देश हे डॉलर ऐवजी आपलं स्वतःचं चलन वापरायला लागले, तर सर्वात मोठी पंचाईत किंवा आर्थिक संकट हे अमेरिकेवर येणार आहे. तेव्हा या सगळ्या उद्योगामध्ये भारताने जॉइन होऊ नये, म्हणून भारतावरती प्रचंड दबाव आणण्याचे प्रयत्न कसे चाललेले आहेत हे आपण बघतोय. आणि हे लोक केवळ तिथेच थांबलेले नाहीयेत. आपल्या देशामध्ये तुम्ही बघितलं, रेल्वे अपघात घडवून आणण्याचे प्रचंड प्रयत्न झाले. सीआरपीएफच्या शाळांना ईमेल गेल्या, तुमच्या इथे बॉम्ब ठेवले आहे. दिल्लीत तर एक बॉम्ब फुटला सुद्धा. उरलेल्या हैदराबाद आणि उर्वरित ज्या सीआरपीएफच्या शाळा आहेत, त्या सगळ्यांना अशा प्रकारे ईमेल पाठवण्यात आली. इतकंच नाही तर मला वाटतं जवळ-जवळ 70-80 विमान उड्डाणं जी आहेत त्यांना त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. तो जो कोणी गुरपतवंत सिंग पन्नू आहे, त्यांनी अमेरिकेमध्ये बसून भारतामध्ये शिखांनी अमुक-अमुक दिवशी विमानामधून प्रवास करू नये म्हणून सांगितलं, कारण ही विमानं आम्ही उडवून देऊ, अशी सुद्धा दरपोक्ती त्यांनी केल्याचे आपण बघितलं. तेव्हा प्रकरण जे आहे ते एकमेकांच्या राजदूतावरती क्रिमिनल खटले घालून त्यांची हकालपट्टी करून थांबलेलं नाहीये. तर हे जे देश आहेत त्यांनी पुढची पावलं उचलायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे.
ज्या ज्या वेळेला आजपर्यंत काही राज्यकर्त्यांनी डॉलरला हात घालायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांचा संपूर्ण नायनाट करण्यामध्ये या लोकांना यश आले. त्याच्यामधलं एक नाव जे आहे ते सद्दाम हुसेन आहे. सद्दाम हुसेननी डॉलरमध्ये आपलं तेल न विकता आपण अन्य देशांच्या करन्सीमध्ये चलनामध्ये तेल विकू अशी एक भूमिका घेतलेली होती. त्यानंतर सद्दामचा खात्मा करण्यात आला. ही भूमिका गडाफीने घेतली लिबियाच्या. लिबिया बेचिराख करण्यात आला. आता भारत बेचिराख नाही करतायत. म्हणून मग भारतामध्ये मोदींचं सरकार खाली खेचायचं आणि तिथे अल्पमतामधले सरकार असेल किंवा मग ती बांगलादेश सारखी नॅशनल ॲडव्हायझरी एक काउन्सिल बनवून त्याच्यातर्फे देश चालवायचा अशा पद्धतीचे मनसुबे हे पाश्चात्य देश करताना आपल्याला दिसतायत आणि म्हणून ब्रिक्सची ही जी बैठक आहे ही अत्यंत महत्वाची आहे. या सगळ्या दबावाला न जुमानता मोदी आज ब्रिक्स मध्ये पोहोचलेले आहेत. ब्रिक्सकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे. ह्याचं कारण असं मी जे टायटल दिलं आहे, नया खेल है नई उमंगे अब है नई कहाणी. कारण जर का ब्रिक्सने आपलं चलन उतरवलं जगामध्ये तर डॉलरचा वापर कमी करण्यामधून जी काही संपूर्ण जागतिक परिस्थिती बदलू शकते त्याचं वर्णन जे आहे ते करण्यासाठी कदाचित मला एक स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल. परंतु केवळ अमेरिकेसमोर आर्थिक संकट नसेल, युरोपासमोर असेल असं नाही. तुम्हाला आणि मला सुद्धा त्याचे काही दुष्परिणाम भोगावे लागतील. पण कधी ना कधीतरी या सगळ्या परिणामांमधून, दुष्परिणामांमधून बाहेर पडण्याची गरज आहे. आणि त्याची 2 ते 3 कारणं तुम्हाला सांगते. एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की रशियाचे जे पैसे परकीय बँकांमध्ये होते ते सगळे गोठवले गेले. आर्थिक सँक्शन्स लागली. केवळ सरकारचे पैसे नाहीत, त्यांच्या देशामधल्या उद्योगपतींचे पैसे सुद्धा अशा तऱ्हेने गोठवले गेले. व्हेनेझुएला सारखा देश आहे. त्यांचं सोनं जे आहे ते ब्रिटनकडे पडलेलं होतं. त्यांनी आपलं सोनं, आमचं सोनं आम्हाला परत द्या. त्यांना नकार देण्यात आला, लक्षात घ्या. अरे त्या देशाचं स्वतःचं सोनं आहे, तुम्ही लाटून वसलेले आहात. हे अशा पद्धतीने जर का तुम्ही संपत्ती जमा केलीत, तर हाही अन्यायाची परिसीमा असते. भारताकडून सुद्धा जी आपण म्हणतो ना विमानाची इंजिनं, कॉम्बॅट इंजिन्स जी बनवतो आम्ही, देतो तुम्हाला म्हणून अमेरिकेने करार केला. त्याचे संपूर्ण पैसे वसूल केलेले आहेत. पण एकही इंजिन दिलेलं नाहीये आणि ते देण्याची सुतराम शक्यता आज दिसत नाही. ही हा धोका आहे. तेव्हा अमेरिकेवरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. हे अमेरिका स्वतः सिद्ध करायला टपलेली आहे. तिथे कोण त्यांना वाचवणार कोण मित्रांनो? ज्याला म्हणतात ना, की स्वतः बकरा जो आहे तो गळ्यात हार घालून कसायाच्या कडे धावत सुटलेला आहे, तशी अमेरिकनांची आज परिस्थिती आहे. तुम्ही जर का अशा पद्धतीचं वर्तन जर का करून दाखवलं, तर मग लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. आज त्यांचं पाऊल एवढ्यासाठी थबकतंय, की त्याच्यासाठी कुठची पर्यायी व्यवस्था नाहीये आणि ती पर्यायी व्यवस्था ब्रिक्स तयार करू शकतं. ह्याच्या अंधुकशा आशा आज दिसायला लागल्यानंतर सगळ्या जगामध्ये एक नवं चैतन्य असल्याचं तुम्हाला दिसून येईल आणि म्हणून नया खेळ हा सगळा खेळ नवा आहे. ह्याच्यामध्ये कोणाला चितपट करायचं माहितीये. मोदींनी ह्याचं वर्णन उत्तम केलेलं आहे. ते म्हणतात ब्रिक्स ही पाश्चात्यांच्या विरोधामध्ये नाहीये. ब्रिक्समध्ये पाश्चात्य नाहीत एवढंच आहे. आम्ही पाश्चात्यांच्या विरोधात काम करतो असं नाही. पण पाश्चात्य हे ज्यावेळेला गळचेपी करायला जातात आणि तुमचा श्वास रोखून धरतात, त्यावेळेला मात्र आपला श्वास मोकळा व्हावा म्हणून सुटकेची धडपड करणं, आत्मसंरक्षण करणं, ह्याला कोणी त्यांच्या विरोधी कारवाई आहे असं म्हणू नये. एवढाच त्याच्यातला भाग आहे. त्यांच्या मागे कोणी लागलेलं नाहीये. पण आपल्यावरचं संकट आणि त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचंय, एवढाच मर्यादित दृष्टिकोन ठेवला तर ब्रिक्सचं हे जे ध्येय आहे, ते व्हायला कदाचित वेळ लागेल. ते काय असं चुटकी वाजवल्यासारखं शिट्टी मारून होत नसतं. त्याच्यामध्ये एक विश्वासार्हता यावी लागते. सगळे देश यावे लागतात पुढे आणि मग ही एक प्रोसेस आहे. ती 5-10 वर्ष कदाचित चालत राहू शकते. पण सुरुवात आज होतीये. म्हणून आज
नया खेळ हा आता सुरू झालेला आहे. उमंग नाहीये. कारण आजपर्यंत अशी कुठेही शक्यता सुद्धा दिसत नव्हती. ती शक्यता आज दिसायला लागलेली आहे आणि म्हणून आपण सगळेजण मिळून एक नवी कहाणी लिहितो आहोत. या कहाणी लिहिण्याची जी लेखणी आहे, ती लेखणी घेऊन मोदी कझानमध्ये पोहोचलेले आहेत आणि म्हणून त्यांचं कौतुक आहे. अशा पद्धतीने पाश्चात्यांच्या दबावाला भीक न घालता भारत उभा आहे, नया हिंदुस्थान उभा आहे आणि त्यासाठी मोदींचे आम्ही शतशः ऋणी राहू, शतजन्म ऋणी राहू. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.